नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बोलणार आहोत अशाच टॉपिकवर की जो टॉपिक ॲक्च्युली मी सुद्धा त्या टॉपिकमुळे खूप चिंतित होते, म्हणून म्हटलं एकदा चला तुमच्यासोबत पण शेअर करावं। तर हा टॉपिक आहे प्ले स्कूल काय आहे, तिथं काय शिकवलं जातं आणि खरंच मुलांना ती प्ले स्कूल गरजेची आहे का, की आपण स्वतः ते घरात शिकवू शकतो आणि डायरेक्ट मुलांना फर्स्टला वगैरे घालू शकतो। फर्स्टला म्हणा किंवा ज्युनियर के जीला म्हणा किंवा सिनियर के जीला डायरेक्ट आपण घालू शकतो। प्ले स्कूल ही एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी मुलांचे फाईन मोटर स्किल, फिजिकल स्किल, सोशल स्किल आणि इंडिपेंडंट म्हणजे मुलं इंडिपेंडंट होतात, ह्या सगळ्या स्किल इथं मुलांच्या डेव्हलप होतात। अशी ही एक प्ले स्कूल जागा आहे। म्हणजे ह्यामध्ये ह्या स्किल डेव्हलप होणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांना शिकवल्या जातात। नंतर बघूया प्ले स्कूल गरजेचं आहे का मुलांना, किंवा ह्या सर्व स्किल आपण आपलं स्वतः मुलांना घरी पण शिकवू शकतो का। तर प्रत्येक पालकाचे हे विचार वेगळे वेगळे असतात। काहींना वाटतं की आपण मुलांना प्ले स्कूल नर्सरी राहू दे, स्किप करूया, डायरेक्ट ज्युनियर सिनियरला घालूया आणि फर्स्टला घालूया। तर काहींना वाटतं प्ले स्कूल नर्सरी ज्युनियर पण स्किप करूया, डायरेक्ट UKG घालूया आणि परत डायरेक्ट फर्स्टला घालूया। मग मराठी मीडियमच्या बाबतीत म्हणाल तर डायरेक्ट मोठ्या गटात घालूया आणि डायरेक्ट परत पहिलीला घालूया, असं काहींना वाटत असतं। तर हे कधी शक्य आहे हे बघूया। आता काय झालंय, म्हणजे काही घरात आहे अजून जॉईंट फॅमिली, पण काही घरात नाही आहे। बट ज्यांच्या घरात अजून भरपूर लोक आहेत, भरपूर लोक म्हणजे त्यांच्या मुलांच्या सोबत त्यांचे आजी आजोबा आहेत, काका काकी आहेत, आई बाबा आहेत, किंवा त्यांचं एखादा अजून लहान भाऊ म्हणा किंवा कोणीतरी आहे त्यांच्यासोबत। अशा घरात काय होतं, मुलांच्या सोबत भरपूर जण असल्यामुळं ते त्यांच्यासोबत विविध खेळ खेळत असतात। आजी आजोबा असल्यामुळे ते मुलांच्या सोबतच आरती वगैरे किंवा श्लोक वगैरे काहीतरी त्यांना म्हणायला शिकवत असतात, त्यांचं नाव सांगायला शिकवत असतात। अशा भरपूर ॲक्टिव्हिटी अशा म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये होतात। जॉईंट फॅमिलीच्या बाबतीत असं होऊ शकतं की त्या पालकांनी मुलांना प्ले स्कूलला नर्सरीला नाही घातलं तर चालेल, पण ज्युनियर KG पासून तरी त्यांचं स्टार्ट करावं, कारण की तिथून त्यांचं रायटिंग वगैरे थोडं प्रॉपरली चालू होतंय। पण काही पालक अशा सिच्युएशनला सुद्धा तयार नसतात, तर ते त्यांच्या घरी स्वतःच मुलांचे स्टार्टिंग म्हणजे मुलांचे स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन म्हणा, हाफ कर्व, उभ्या रेषा, आडव्या रेषा, अर्धी वाटी, किंवा एक जण पालक घरी त्यांचं पूर्ण AIपासून ABCD पासून पण स्टार्ट करतात। अशा घरात ठीक आहे, ओके, चालतं, त्यांनी नाही घातलं तर चालेल, नाही घातलं तर चालेल, पण ज्युनियरपासून तर त्यांना स्टार्ट करावं असं माझं पर्सनली म्हणणं आहे। म्हणजे आयुष्या बाबतीत पण तेच झालं होतं। ॲक्च्युली आमची घरातली स्कूल असल्यामुळं त्याची प्ले स्कूल आमचं घरातच झालं होतं, कारण की मी आणि माझ्या नंदूबाई आम्ही प्ले स्कूल प्री प्रायमरी स्कूल चालवतो, त्यामुळं त्याचं प्ले स्कूल आमचं घरीच झालं। पण नर्सरीला आमचं ठेवायचं त्याला आमच्या स्कूलमध्ये म्हणणं होतं, पण कसं असते ना, मुलं आपल्याजवळ शिकत नाहीत हे म्हणतात ना, तसंच झालं त्याच्या बाबतीत। पण त्यामुळे त्याला आम्ही नर्सरीला बाहेर घालण्याचं डिसिजन घेतलं, नाहीतर त्याचं सगळं पूर्ण आहे ते आमच्यासोबतच झालं असतं, पण नको म्हटलं, बाहेर कुठेतरी घालूया। त्यामुळे त्याला आम्ही त्याच्या दुसऱ्या स्कूलमध्ये त्याला शिफ्ट केलं। त्यानंतरची येते एक अशी फॅमिली जिथं फक्त आई आणि बाबा दोघं जणच असतात, त्या दोघांच्या शिवाय दुसरं कोणीच नसतं, आणि त्यांचं जो काही असेल ते त्यांचा मुलगा किंवा मुलगी एवढेच असते। तर या ठिकाणी काय होतं, आई आणि बाबा दोघं पण ऑफिसला गेलेले असतात, त्यामुळे त्यांच्या मुलांना त्यांची इच्छा असून पण त्यांना त्यांच्या टाईम देता येत नाही, त्यामुळे त्यांचे जे स्किल्स आहेत, फाईन मोटर स्किल, त्या पूर्ण असे डेव्हलप होत नाहीत, सोशल स्किल, फिजिकल स्किल डेव्हलप होत नाहीत। मग अशा पालकांनी काय करायचं, तर अशा पालकांनी प्ले स्कूलला मुलांना घातलं तर चांगलं बेटरच आहे, कारण की लहानपणापासूनच त्यांच्या त्या स्किल सगळ्या डेव्हलप होतील। अजून एका साईडला एक अशी फॅमिली असते की घरात आई वडील दोघं असतात, ही एक फॅमिली झाली। दुसरी फॅमिली असते जॉईंट फॅमिली, आई वडील दोघं असतात, त्यातले वडील जॉबला जातात, आई घरात असते, पण त्यांना एक्झॅक्टली कळत नसतं की मुलांना आपण कोणत्या एजमध्ये काय शिकवावं। तर एकीकडे आहे इकडे जॉईंट फॅमिली। जॉईंट फॅमिलीमध्ये सर्वजण आहेत मान्य आहे, पण त्यांना एक्झॅक्टली कळत नाही की मुलांना कोणत्या एजमध्ये काय शिकवावं। तर त्यांनी त्यावेळेस डिसिजन घेतलं पाहिजे की त्यांना प्ले स्कूलला घालावं, म्हणजे त्यांचे जे स्किल्स आहेत ते थोडेफार त्यांचे डेव्हलप होतील। त्यासाठी प्ले स्कूल गरजेचं आहे का नाही हे स्वतःचं डिपेंड पालकांनी ठरवणं गरजेचं आहे। माझ्या बाबतीत तर असं झालं की म्हणजे मला असं वाटत होतं की आहे, खरंच गरजेचं आहे,
कारण की आजकालची सिस्टम अशी झाली की आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो आणि त्यामुळे मुलांना खेळायला वगैरे कोण नसतं. मग स्कूलमध्ये गेल्यावर कसं त्यांचे फ्रेंड्स होतात, हे होतात, विविध ॲक्टिव्हिटी असतात, त्यामुळं मुलांचा थोडासा आत्मविश्वास वाढतो. मुलं एकमेकांच्या सोबत चांगलं त्यांचं बोलणं, कारण की 3 ते 4 वर्षाच्या मुलांचे एकेकांचे बोलण्याचे स्किल पण डेव्हलप झाले नसतात. स्कूलमुळं काय होतं, मुलांच्या स्किल्स डेव्हलप होतात त्यासाठी. आणि मुलांचा मेन म्हणजे आत्मविश्वास वाढतो. स्टेज डेअरिंग वाढतं, म्हणजे मुलं ग्रुप नका होईना पण काहीतरी बोलत असतात, अशा त्यांच्या विविध ॲक्टिव्हिटी वाढत असतात. मेन म्हणजे त्यांची वाढते शेअरिंग ॲबिलिटी वाढते. आपल्याकडे काय असेल तर दुसऱ्यांना द्यायचं. जे माझं तर म्हणणं आहे की प्ले स्कूल गरजेचं आहे, तरी पण ते प्रत्येकाचं ओन डिसिजन आहे, प्ले स्कूल गरजेचं आहे की नाही आहे. कारण की जर तुम्ही मुलांना त्या स्किल जर घरीच देऊ शकत असाल तर ओके, छान आहे, तर त्यांनी नाही घातलं प्ले स्कूलला तरी चालेल. पण एका ठिकाणी असं आहे की ज्यांना नाही जॉईंट फॅमिली नाही आहे आणि 2 जणच आहात तुम्ही, तर त्यांनी नक्की प्ले स्कूलला घाला, असं माझं तर म्हणणं आहे.